नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। काय बाळा हो, घरची आठवण येते की नाही? महाराज, महत्प्रयासानं स्वतःला मोह आणि मायेपासून दूर ठेवू शकलोय महाराज। आपला अनुग्रह झाला आणि अध्यात्मातच शाश्वत सुख आहे हे लक्षात आलं। हे शाश्वत सुख मिळवण्याचा प्रयत्न करताना घराची आठवण येते महाराज, पण मन आणि पाय काही घराच्या दिशेने चालायला तयार होत नाहीत आणि याचा आनंद वाटतो महाराज। अध्यात्मात प्रगती करशील, खूप मोठा होशील तू। आपले आशीर्वाद असले तर काहीही अशक्य नाहीये। पण एक गोष्ट लक्षात ठेव। कुठली महाराज? तू कितीही मोठा झालास तरी मनाला अहंकार शिवू देऊ नकोस। एकदा का मनाला अहंकार शिवला की माणूस कितीही मोठा असला तरी हळूहळू छोटा छोटा होत जातो आणि मग एकदा त्याचं अस्तित्व संपुष्टात येतं। त्याला वाटतं आपण आहोत, पण त्याचं असणं हे जिवंतपणी मृतवत असण्यासारखं आहे। होय महाराज। भास्कर भाऊ, विष्णुसा सावजी, वा छान वाटत तुम्हाला पाहून। मलकापूरून कधी आला अकोल्यात? हा काय आत्ताच आलो। गजानन महाराज अकोला जायचं कळलं आणि तडक निघालो। म्हटलं महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपली भेट झाली हे फार उत्तम झालं। आपल्या सोबत जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं तर आपला स्नेही म्हणून महाराजांची देखील माझ्यावर विशेष कृपा होईल। महाराजांच्या हृदयात आपलं आगळं स्थान आहे हे जाणतो मी। खरंच महाराजांची कृपा आहे माझ्यावरती। चला महाराजांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो। या वसंता, मोहन, तुम्ही देखील ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का? होय महाराज। गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात। काय भास्कर, आज विष्णुसाला घेऊन आलास? महाराज, आपली ओळख आहे पाहून आनंद वाटला। नाही, तशी आमची ओळख नाही, पण एक दोन वेळा शेगावला येऊन गेल्याचं स्मरत आहे। महाराज, हे विष्णुसा सावजी मलकापूरला राहतात। ते अत्यंत धार्मिक आणि संतप्रेमी आहेत महाराज। जाणतो आम्ही, अनंत जन्मांच्या पुण्याईनंतर संतप्रेम पदरात पडतं बरं का? गण गण गणात बोते गण गण गणात बोते। काय व्यंकटराव देसाई, आज अकोल्यात कुणाची वकिली करायला आलात? वकिलीसाठी नाही महाराज, खास आपल्या दर्शनासाठी आलो। कुणी सांगावं, उद्या तुम्हाला आमचीच वकिली करायची वेळ यायची। महाराज, गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणा। या भास्कर भाऊ, भाग्यवान आहात तुम्ही। तुम्हाला गजानन महाराजांचा इतका सहवास लाभतोय। विष्णुसा, अहो ही गतजन्मीची पुण्य आहे। अहो माझ्या शेतातील कोरड्या विहिरीला महाराजांनी लीला दाखवून पाणी काढलं आणि माझ्या हृदयात भक्तीचा मळाच फुलला। तेव्हापासून मी महाराजांच्याकडे सोपवून दिलं स्वतःला। हो तर महाराजांचं तुमच्यावर अतोनात प्रेम आहे हे पाहतोय ना मी। महाराजांच्या लेखी तुमच्या शब्दाला किंमत देखील आहे। हो, महाराज माझा सहजासहजी शब्द पडू देत नाहीत।
भास्कर भाऊ, अहो बोला ना सावजी. मी नियमितपणे मलकापूरहून महाराजांच्या दर्शनासाठी येतो, पण सावजी निसंकोचपणे बोला. मनामध्ये काय इच्छा असेल ती बोलून दाखवा. ती इच्छा नक्की तुमची पूर्ण करतील महाराज. भास्कर भाऊ, महाराजांनी एकदा मलकापूरला आमच्या घरी यावं, त्यांची सेवा करण्याची संधी लाभावी, अहो अशी एकच इच्छा आहे आमची. पण स्वतःहून महाराजांना विचारण्याचं धाडसच होत नाही. तुम्ही जर शब्द टाकलात तर. अहो एवढंच ना. अहो मी बोलेन महाराजांशी. महाराज तुमचं आमंत्रण नक्की स्वीकारतील. आपले आपले फार फार उपकार भास्कर भाऊ. चला. गण 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 हा तो बोलते. भास्कर, जी महाराज. छान वाटतंय. खटाव शेठ आणि इथल्या भक्तगणांनी आमची उत्तम बडदास्त ठेवली आहे. जी महाराज. बडदास्त ठेवणं म्हणजे हार तुडे घालून आमची पाद्यपूजा करणं, पंचपक्वान्न खाऊ घालणं आणि उंची वस्त्र आम्हाला अर्पण करणं हे आम्हाला अपेक्षित नाही. चून भाकरी का होईना, पण ती किती प्रेमानं दिली आहे ह्याला आम्ही महत्व देतो. इथल्या भक्त मंडळींचं प्रेम पाहूनच आम्ही वारंवार अकोल्याला येतो. पाहतोय मी महाराज. तुम्ही अकोल्यात वास्तवाला आला ना की तुमच्या दर्शनासाठी भक्तांची रीगच लागते, गर्दीच ओसरत नाही. महाराज बोल भास्कर. मगापासून तुम्हाला मी सांगेन सांगेन म्हणतोय, पण आपल्या भोवती भक्तांचा गराड असल्यामुळे मी सांगू शकलो नाही. बोल, काय सांगणार आहेस? मगाशी विष्णूसा सावजी आपले दर्शन घेऊन गेले. हो, सज्जन माणूस आहे तो. विष्णूसांची एक इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या मलकापुरातल्या घरी वास्तवास जावं. ते अत्यंत धार्मिक आणि सेवा कार्यात रुची ठेवणार आहेत. महाराज, जसा तुम्हाला अकोल्यातील मुक्काम आनंद देऊन जातो ना, तसाच आनंद तुम्हाला मलकापुरातील वास्तवामध्ये येईल अशी माझी आशा आहे. तर महाराज. भास्कर, आम्हाला फार झोप येते, आम्हाला झोपू दे. महाराज दूध. दूध? या दुधाच्या मोबदल्यातून तुला काय हवंय आमच्याकडून? महाराज, मी आपणाकडे कधी काय मागितलंय का? नाही, माणूस कधी स्वतःसाठी काही मागत नाही, पण तो दुसऱ्यासाठी काहीतरी मागत असतो. महाराज. हो ना? हो महाराज. प्रत्येकाच्या पदरी सुख पडावं हा हेतू असतो त्यामागे. हेतू? प्रसंगानुरूप हेतूमध्ये बदल होऊ शकतो भास्कर. महाराज. असो, बोल, काय आहे तुझ्या मनात? कुणासाठी काय मागणं आहे? महाराज, रात्री मी बोललो होतो ना तुम्हाला, आपल्या मलकापूरच्या विष्णूसा सावजींच्या घरी आपण जावं, आपली सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यावी अशी इच्छा आहे त्यांची. मग मी त्यांना तसं सांगितलंय की महाराज येतील म्हणून तुमच्या घरी. माझी अनुमती न घेता शब्द कसा दिलास तू त्यांना? महाराज. म्हणजे आम्हाला गृहीत धरतोस की काय? आम्ही कुणातही जाणार नाही. महाराज. महाराज. महाराज मलकापुरास येण्यास तयार नाही. महाराज आले नाही तर विष्णूसांना मी काय उत्तर देऊ? त्यांचे माझ्याविषयी काय मत होईल? निश्चितच त्यांच्या लेखी माझं वजन कमी होईल. असं होता कामा नये. काहीही करून महाराजांना मलकापूरला न्यायलाच हवं. काय करावं? महाराजांना कसं राजी करावं समजतच नाही. रामे गिनात गिनबोते, रामे गिनात गिनबोते, रामे गिनात गिनबोते, रामे गिनात गिनबोते,
रामे गिणात गिणबोते रामे गिणात गिणबोते रामे गिणीत गिणबोते. महाराज. भास्कर चून भाकरी आणले. भूक लागली असेल ना, खाऊन घ्या. नको, भीती वाटते. भीती? खातिरदारीची भीती वाटते. दूध काय प्यायला देतोस, तून भाकरी काय खाऊ घालतोस? महाराज, हे प्रथमच करतोय का? नाही, यापूर्वीही तू आमची सेवा करायचास, पण ती निर्हेतुक सेवा करायचास. पण आता मात्र महाराज, अहो महाराज असं काय करताय? अहो सावजींची आपली सेवा करण्याची मनापासूनची इच्छा आहे. निष्कलंक, निष्कपटी आहे. त्यांची इच्छा पूर्ण करा, मी एवढंच सांगतोय ना तुम्हाला. महाराज, मी आपलं लेकरू आहे, आपला लाडका आहे. मग माझं एवढंसं मागणं तुम्ही मान्य नाही करणार? महाराज, सावजींना मी शब्द देऊन ठेवलाय. मला तुम्ही तोंड कशी पाडणार आहात का? अहो स्टेशन मास्तरांना विनंती करून अग्निरथाचा संपूर्ण कक्ष मी आरक्षित करून ठेवलाय तुमच्यासाठी. मलकापूरला चला ना महाराज. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. नाहीतरी स्वतःची फजिती करून घ्यायची तुला हौसच आहे. त्याला मी काय करू? महाराज, रामे गिणात गिणबोते रामे गिणात गिणबोते रामे गिणात गिणबोते रामे गिणात गिणबोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. अग्निरथ, अग्निरथ, मलकापूर, मलकापूर. अग्निरथ, अग्निरथ, मलकापूर, मलकापूर. अहो, हे अकोला, हे अकोला. ठाऊक आहे, अग्निरथ, मलकापूर. अहो साहेब, तुम्ही यांना ओळखलं नाहीत? हे संत श्रेष्ठ गजानन महाराज फार मोठे संत आहेत. आम्ही सर्वजण यांचे भक्त आहोत. महाराज, महाराज यावर आपणासाठी संपूर्ण कक्ष आरक्षित करून ठेवलाय. या महाराज. मलकापूर, विष्णू सावजी, मलकापूर. भास्कर भाऊ, तुम्ही तर उगीच काळजी करत होतात. महाराज मलकापुरास येण्यास आनंदाने तयार झालेले दिसतात. भाऊ, महाराज सहजासहजी मलकापूर येण्यास तयार नाही झाले. अहो महाराजांनी तरी माझी कसोटीच पाहिली. सावजींना मी शब्द दिला होता, महाराजांना गळ घातली, त्यावेळेस कुठे महाराज मलकापूर येण्यास तयार झाले. मंडळी, गाडी सुटण्याची वेळ झाली, चला. महाराज, तुम्ही इथं काय करताय महाराज? महाराज, तुम्ही चला, पलीकडे चला महाराज. गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तुमच्यासाठी मी आरक्षित कक्ष केलेला पलीकडे आहे महाराज. महाराज, तुम्ही चला, पलीकडे चला महाराज. नाही नाही नाही,
मी इथे छात कक्षात दुखून जाणार. गणगण गणत बोलते, गणगण गणत बोलते. महाराज महाराज असा हट्टीपणा करू नका महाराज. गणगण गणत बोलते. महाराज अधिकारी तुमच्यावर कारवाई करतील. महाराज होय होय महाराज हे सर हे नंगा महाराज कोण महाराज असं ओढू नका. ते कोण आहेत माहिती का तुम्हाला? गणगण गणत बोलते. ते मोठे संत आहे, गजानन महाराज आहेत ते. त्यांना तुम्ही अशी ओढाताण करता, त्यांना इजा झाली तर नाही असं मागू नका तुम्ही. सांगा रे महाराज ऐका महाराज काय चाललंय? नाही हो ऐका माझं हे महाराज. अरे असा कसा नागडा महाराज. अरे हा नागडा माणूस तू कुठला कसा महाराज. बाळा भाऊ महाराज माफ करा. सांग महाराज माफ करा. सोडा तुम्ही महाराज. महाराज या ना महाराज. संत गजानन महाराज महाराज. गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते. महाराज आपण तिकडे जाऊन बसूया महाराज. चला ना महाराज. काय गोंधळ इकडे? काय गोंधळ लावला तुम्ही दोघांनी? गजानन महाराज हो गजानन महाराज हो हा महिलांचा कक्ष आहे. मी आपणास विनंती करतो आपण इथून उतरावं. बाजूला पुरुषांचा कक्ष आहे तिथे बसावं. महाराज महाराज मी आपणास विनंती करतो. गण गण गणात, गण गण गणात. गजानन महाराज असं काय बघताय? बऱ्या बोलानं डाक बंगल्यावर चला. हे बघा साहेब, महाराजांशी जरा अदबीनं बोला. तोंडानं बोलतोय नशीब समज, नाहीतर गुन्हेगारांशी माझा दंडुकाच बोलतो. साहेब तुम्ही महाराज चला उठा, नाहीतर हाताला धरून ओढत घेऊन जाईन. म्हणजे फजिती होईल तुमची. हे तुमचं अति होतंय. अति होतंय तर मग बघाच. लाव लाव, पाहतो तो शिपाई पण. लाव लाव, जोर लाव, पाहतो तो शिपाई पण. साहेब साहेब. अरे अरे पण काय झालं? गजानन महाराज कुठे आहेत? साहेब गजानन महाराजांवर कारवाई करणं तेवढं सोपं दिसत नाही. म्हणजे आम्ही गजानन महाराजांना आणण्यासाठी गेलो आणि हे कसं शक्य आहे? महाराजांच्या अंगात एवढं बळ आलं कुठून? जठार साहेब मी तुम्हाला सांगतो, अहो गजानन महाराज आहे, अवली आहेत, योगी पुरुष आहेत, त्यांना अशक्य असं काहीही नाहीये. म्हणून त्यांच्यावर खटला भरवावा की नाही याचा पुनश्च एकदा विचार व्हावा. महाराज मी आपणास विनंती करतो, आपण असे वागू नका. आम्हाला शिकवताय? महाराज आगगाडीत जो काही प्रकार घडला तो तंतोतंत खरा आहे. त्याची जरा सुद्धा आम्हाला खंत वाटत नाही.
मग चौकशी कशाची करताय? आपल्या अधिकाराचा वापर करून आम्हाला शिक्षा द्या.